तर दोस्तांनो, तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. दोस्तांनो, आज आपल्या इथं पाळी घालायला आऊट पण आले आणि कशा पद्धतीनं पाळी घालायला हे होईल तुम्हाला दाखवतो. आणि आपला कापूस कसा आहे दोस्तांनो, हे बघा. मौरीनं इकडं मौरीन गोल्या ते कामं करलेलं. गोल्या काय करला तू काम? हो हा, काय हे नको राहू का, तू नको करू. तुझी माय एवढी मोठी इथं काम करायला, तर तिथं ठेवायचं नेऊन हे मौरी असाच पाईप. दोस्तांनो, हे होता रेन पाईप. बघा, रेन पाईप गोळा करायला चालू या. आणि ही आपली जी कापूस आहे का, हे ह्याच्यामध्ये लहान मोठा कापूस आहे. काही तुटाळी झालेली या आणि काही उगवलेला पण आहे. चल गोल्यातला आवतो बसायचं का? आवतो बसायचं हा? नाही 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 नाही, हे इकडे आऊत चालू शे शे बसायचं का? हो का दोस्तांनो, आबाळ बी इतकं काळं भोर आलेले दोस्तांनो, विचारूच नका. तर मौरी पाईप गोळा करते, तुम्हाला दाखवतो हे दोस्तांनो मी कशा पद्धतीनं पाळी होईल काय होईल. चल गोल्या चल चल. आणि गोल्याला पण आवतो गोशी तू. चला हो का, आमचा कापूस दोस्तांनो, काही झाडं सगळा कापूस असा राहिला असं दोस्तांनो. पाऊस असतात तर काय झालं, काय नाही होत. चल बघा कापूस किती चाईट आहे, पण तुटा झालेला दोस्तांनो. बक्कळ कापूस दाबलेला आहे बरं आपला ह्याच्यामध्ये पण. चला तुम्हाला दाखवतो पाळी कशा पद्धतीने पडायली काय होईल. तर बघा कसली एक सारखी बैल जोड असतो, एक सारखी कणा चालू या दगड ठेवून. आणि खुरपण बिरपण एकदम ओके झालेले, एकदम ओके खुरपण झालेले. फक्त आता ह्याला खात राहिलेला असतो ना, तर खात टाकू आपण. असा घालायचा खात. पाय सरीवर लावलेला कापूस हे पण ह्याच्यामध्ये पण इतकी तुटाळ झाली ती. हे बघा कशा पद्धतीची तुटाळ झाली ती. आणि पाळीनं आता राणी एकदम जेवढ होईल असतं ना, म्हणजे आपलं पॉवर टिलर चालायला एकदम मोकळं फट होतं असतं ना. आणि ह्याच्यामध्ये जास्त लावाळ्याचा प्रभाव लय बकळ लावाळ्याचा. आवा का मासे हिरीत? हो चल बरं, चल चल चल. तर दोस्तांनो, आम्ही काल आमच्या हिरीमध्ये गळबी टाकला होता माशासाठी. त्या गळाला मासे किती अडकलेत काय झाले ते पण बघावं लागलं. आणि हां, मेन म्हणजे मुद्द्याचा दोस्ताने बघितलं का, हा बघा इथून इकडं हे पट्ट्यामध्ये इतका लवाळा आहे. ह्या लवाळ्याला जर काही असलं तर आपल्याला सांगा राव, लईच आपल्याला ह्या लवाळ्यानं परेशान केलं. हा नाही अडकलं कशाने म्हणतोस? काय हो? हां नाही अडकलं, इथंच थांब. हो का दोस्तानो, आपण ह्या काठीला हे लावून सोडलेलं या काय गळ लावून. गळाला एखादा मासा अडकला, मासा जर अडकला असता का गळ खाली गेला असता दोस्तानो. पण ह्याला काही सध्या नाही अडकलं, नाही अडकू द्या. हो का, आणि आमच्या हिरीचा झारा बघा कशा पद्धतीने चालायला आहे. बघा हे झारा बघितला का कसा आहे. हो का, हे झारा आहे आमच्या हिरीचा. आणि ह्याच्यामध्ये मासे जर बघितलं दोस्तानो, लई मोठ्याले माशाचा खडक बघून घ्या हिरीचा कसा आहे. औ कुठं गेलेत लांब गेलेत. चल तू पण चल. हां दाखवतो दोस्ता तुमचं पहिलं कसे चालले काय. तर आता आलो तास फिरून बैलायचं, मला दाखवतो आता. हवायला काही असला येईल असतं सांगा दोस्ता. तन्नाशे पन्नाशे कापसाला काय होऊ नये असं सांगा कमेंटमध्ये टाका. खणकुनी ते परेशान केलं या ह्याला हवंय ना आपल्याला. बघा पहिलं आता कशा चलते तर काय होतंय. तर पाळी तरी एक नंबर पडायली या. कशी जोड एकदम सारखी शेम जोड आहे दोस्तानो. अहो कुठं आहे डुक्कर? नाही ते कुत्र आहे गाद्या. बघा कशी जोड आहे खतरनाक एकदम सारखीच. गवत निघणारच ना वागा. काय होतं माहिती का दोस्तानो, सरी असल्यामुळे थोडी परेशान होती या. एक साईड उचलते, एक इकडून खाली जाते आणि एक इकडून वरी राहते. मौरीचा पण पाईप गोळा करायचा झाला. मौरी झाला का पाणी? लय बघा पाणी मध्ये पाईपात पाणी म्हणायचं दोस्तानो. लय लबाड बोलायची सवय लागली मौरीला, काही म्हणती.
काम म्हणलं की राम म्हणायला लागली, काही म्हणायला मग बघा कसं पद्धतीने होईल वाजताना चालू. आबाळ बघा कसं झाले, पण थेंब तुटायला मार्ग नाही. या पाऊस आला की वारं भरभर सुटेल आणि खाली जाईल सगळं. चला दोस्तांनो, भेटू दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खतरनाक अशा.